अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये म्हैस खुर्द येथील मानवसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं द्रौपदाबाई मतकर यांच्या नावानं दिला जाणारा आदर्श माता पुरस्कार पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील सामाजिक धार्मिक कार्यामध्ये सक्रिय असणाऱ्या श्रीमती कस्तुराबाई सूर्यभान पाचे यांना राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या हस्ते देण्यात आला। म्हैस खुर्द येथील मानवसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं द्रौपदाबाई मतकर यांच्या नावानं दिला जाणारा आदर्श माता पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये करंजी येथील सामाजिक धार्मिक कार्यामध्ये सक्रिय असणाऱ्या श्रीमती कस्तुराबाई सूर्यभान पाचे यांना मिळालेला आदर्श माता पुरस्कार हा राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे, सौ सत्यभामा तनपुरे, संदीप महाराज पिसे, अतुल महाराज अदमाने यांच्या हस्ते अंबादास पाचे, इंजिनियर राजेंद्र पाचे, धर्मेंद्र पाचे, आशाबाई पाचे, संगीता पाचे, ज्योती पाचे, मंदार टकले, अखिलेश पाचे, संतोष हजारे, सुभाष जोशी यांनी सन्मानपूर्वक स्वीकारला आहे। यावेळी अतुल महाराज अदमाने यांचं कीर्तन झालं। पात्र जर स्वच्छ असेल, आपली उंची जर त्या पद्धतीने असेल तर आपण नक्की तिथपर्यंत जाऊ शकतो। पाचे साहेब असतील, ही सगळं परिवार कशामुळे? सद्गुरू गव्हाणे बाबा, सद्गुरू तनपुरे बाबा, हे पहा आपला रस्ता कधी सोडायचा नाही। आपण ज्या रस्त्याने आलो तो रस्ता कोणता होता असेल, तो खडकाचा असेल, दगडाचा असेल, पुढे एक्सप्रेस हायवे लागला, नक्की आहे। पण एक्सप्रेस हायवेची खासियत काय माहिती तुम्हाला पास आहे? त्या एक्सप्रेस हायवेला कॉन्क्रीट ओतलेलं आहे आणि कॉन्क्रीटनी गाडीची टायर खराब होतात विठाला। तसंच मानवसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचं कौतुक करत डॉक्टर सुनील मतकर यांना राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी आशीर्वाद दिला। आता आईविषयी दोन शब्द बोला म्हटल्यानंतर तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, ते शब्द समाप्त होतात। आणि म्हणून बाबांच्या जीवनामध्ये दोन गोष्टीला विशेष महत्व आहे। एक जननी आणि जन्मभूमी, स्वर्गादपि गरीयसी अशी व्याख्या केलेली आहे। म्हणून जगातलं कोणतंही जरी काम असलं, किती जरी व्याप असला, तर तनपुरे बाबाने दगडादेवीची यात्रा एवढ्या व्यापामधून त्यांनी सोडली नाही। जन्मभूमीचं दर्शनाकरता जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, इथे जो मतकर सराने सेवा शब्द आणला त्यावरून मला असं आठवतंय की विचार परमो धर्म आहे, त्यापेक्षा आचार परमो धर्म हा शब्दही आहे। तिसरा जो आहे जैन समाजामध्ये, तुम्ही सांगू शकता का? अहिंसा परमो धर्म हा। आणि सगळ्यात महत्वाचं काम शासनाला जर सुचवलं असेल तर सेवा परमो धर्म हा। म्हणून इथं मानव सेवा हा शब्द आला आणि गाडगे बाबांना शासनाने जी छोटीशी बस दिली होती प्रचाराकरता, त्यावर सेवा परमो धर्म हे वाक्य होतं। हे वेद वाक्य आहे आणि म्हणून सेवेपेक्षा दुसरं काहीही श्रेष्ठ नाही। दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण। जर तिथपर्यंत जायचं असेल तर मध्ये संत सेवा पाहिजे, सरळ देवाकडे जाता येत नाही। मग देवाचं दुसरं स्वरूप आपल्या घरामध्येच आहे, मातोश्री। आणि मतकर सराला आम्ही चांगल्या रीतीने आशीर्वाद देऊ शकतो की हे जे सेवेचं काम आपण हाती धरलेलं आहे आणि त्याबरोबर मातृदेवो भव,
अगोदर या कार्यक्रमाविषयी मानवसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुनील मतकर यांनी अधिक माहिती दिली. श्री क्षेत्र मोहोज खुर्द या ठिकाणी आमच्या मातोश्री स्वर्गीय द्रौपदा अक्का मतकर यांच्या नावाने दिला जाणारा आदर्श माता पुरस्कार हा तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आमच्या संस्थेचे विश्वस्त आदरणीय पाचेसाहेब यांच्या मातोश्री कस्तुराबाई पाचे अक्का यांना देण्यात आलेला आहे. तर तो हरिभक्तपरायण गुरुवर्य बद्रीनाथ महाराज तनपुरे चारुधाम मंडप ट्रस्ट पंढरपूर आदरणीय बाबांच्या आणि अक्कांच्या हस्ते तो पुरस्कार आज या ठिकाणी पुरस्कार सोहळा संपन्न झालेला आहे. आणि यावेळी हरिभक्तपरायण गुरुवर्य अतुल महाराज आगमने श्री क्षेत्र शिंगणापूर यांचे कीर्तन झाले आणि नंतर महाप्रसाद सर्वांना देण्यात आला आणि कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक निवृत्ती दातीर, शिदोरे नाना, भाऊसाहेब मराठे, बबन गुंजाळ, माजी प्राचार्य रावसाहेब मोरे, भागवत शिंदे, सुनील मतकर, बाळासाहेब मतकर, प्राचार्य भास्कर कासार, प्राचार्य कृष्ण तनपुरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी भ्युसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी.